आई विल ट्राई टू जस्टिफाई टाइम जितना मुझे मिला है. फर्स्ट क्वेश्चन, एकदम स्प्राइट वाले एटीट्यूड में चलेंगे हम लोग. सीधी बात, नो बघता. किती लोकांना वाटते पैसे इम्पॉर्टंट आहेत? नाही, सर्वांना वाटते की नाही वाटते ते लोक सांगा. मी स्वतःबद्दल बोला. किती लोकांना वाटते पैसे इम्पॉर्टंट आहे? ध्यान रखा ना. क्वेश्चन नंबर 2, किती लोकांना वाटते टाइम जास्त इम्पॉर्टंट है? पैसे से ज्यादा टाइम इम्पॉर्टंट है? गलत. एक्चुअली मेरा अंडरस्टँडिंग ये है की टाइम त्या माणसाचा इम्पॉर्टंट आहे ज्याच्या खिशात पैसे आहे. रिपीट, टाइम त्या माणसाचा इम्पॉर्टंट आहे ज्याच्या खिशात पैसे आहे. आता तुम्ही नोकरी करताय की नाही, त्याच्यामुळे तुमच्या वेळेला खूप किंमत आहे. आता तुमचे घरचे लोक म्हणत असतील मला वेळ देत नाही, वेळ देत नाही. बरोबर आहे. तुम्ही एक काम करा, नोकरी सोडून द्या. है ना. घरचे लोक म्हणाले टाइम नाही देत, टाइम नाही देत. नोकरी सोडून द्या, घरी बसा, सांगून द्या बायकोला की आता मी तुला खूप वेळ देणार है. वो महीना भर भी नहीं झेल पाएगी भाई आपको. बोले तू ऑफिस भी चला जा, उधर ही ठीक है. आर विथ मी. तो ये जो कंफ्यूजन है ना अपने दिमाग में, उसको थोड़ा सा ठीक करने की जरूरत है. आपण अजेंडा सेट करू. ठीक आहे, हे बोललो मी. मनी कॉन्व्हर्सेशन बद्दल क्लॅरिटी पाहिजे आपल्या डोक्यामध्ये. कारण आपण पैशाला घेऊन खूप कन्फ्युज आहोत. आणि का कन्फ्युज आहोत? कारण आपल्याला पैसा हा विषय कोणी शिकवलेला नाही. बरोबर आहे. जे लोकांनी बीकॉम केलं असेल ना, त्यांना पण पैशावर कोणी शिकवलेलं नाहीये. हे फक्त आपण आपल्या ऐक्यू ध्यानावर जेवढं समजते ना, त्याच्या भरोशावर जिंदगी काढत राहतो. कुछ लोगों की लॉटरी लग जाती, कुछ लोगों की नहीं लगती. बरोबर आहे. आपण पहिले मनी कॉन्व्हर्सेशन क्लिअर करू आपल्या डोक्यामध्ये काय आहे. हे यासाठी पण महत्वाचं आहे माहिती आहे तुम्हाला. लाईफ कसं सुरू होतंय, लोक सुबह लोग टीव्ही सुनते, टीव्हीवर जातात, टीव्ही चालू करते एक बाबा आता. वो क्या बोलता मालूम है क्या? पैसा एकदम मोहमाया है. सुना है आपने? पैसा मोहमाया है. और साला यही बोलने के वो 2 लाख रुपए लेता. सही बात है कि नहीं? तो हमको बोलता मोहमाया है. इधर लाइफ में फैमिली की रिस्पॉन्सिबिलिटी रहती, उसको अपने को पता चलता कि पैसे पाहिजे, पैसे पाहिजे. तर ब्रेन मग सांगत होते सर हार्टला इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे, तसं आपल्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे ना. ब्रेन कंफ्यूज रहता भाई. सुबह बोलता मोहमाया है, शाम को दोस्त बोलते शाम को बैठने का है. फुकट में थोड़ी होता सब कुछ भाई. राइट. तो हम लोग को क्लियर करेंगे. ये दूसरा, बहुत सारे लोगों को ये भी नहीं पता कि वो पीएमआर कैटेगरी में कहाँ है. आणि पीएमआर स्टँड्स फॉर आर यू पुअर, और मिडल क्लास, और यू रिच. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याकडे जास्त पैसे आले म्हणून आपण श्रीमंत होतो. नो, जास्त पैसे आल्यामुळे श्रीमंत होत नाही. काय केल्यामुळे श्रीमंती आपल्याकडे येईल ते आपण बघणार आहोत. गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग हा काय प्रकार असतो हे पण आपण जाणून घेऊ. कारण हे जर नसेल तो नो मैटर व्हाट आपके पास कितना भी पैसा आ जाए, आप खाली रहोगे हमेशा. तीसरा, ये बहुत इंपॉर्टेंट है. एमएससीबी आपको पगार तो देती है ना, पण तो पैसा कसा वापरायचा हे काही एमएससीबी त्या सॅलरी स्लिपवर लिहून देत नाही. तो तुम्हीच ठरवायचा आहे. बरोबर आहे. बऱ्याच लोकांना हे पण नाही माहित. पैसे ऑलमोस्ट आजकाल सगळ्यांना कमवता येतात. म्हणजे ती कामवाली बाई असेल, तिचा 2000 रुपये पगार असेल, त्याचे आपले अभियंते त्याचे लाखो रुपयामध्ये पगार असेल. बरोबर आहे. पण पैसा कसा वापरायचा हे लोकांना अजूनही बरोबर कळलेलं नाही. ये बहुत $1 million क्वेश्चन चलता है आजकल. हाउ टू इन्वेस्ट मनी. एक्सपेक्टेशन. टॉप सुनोगे, कुछ लोगों को लगता सर ने जब भी बोले मेरे को ये पता है वो पता है, सब कुछ नहीं पता मेरे को. आई एम नॉट अ एक्सपर्ट ऑफ दिस सब्जेक्ट, बट मी या विषयाचा चांगला विद्यार्थी आहे. आणि त्याच्यामागे काही बॅकग्राऊंड आहे. तो बॅकग्राऊंड मी आज लाईनमन डे आहे म्हणून मला अचानक आठवलं की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. अँड दिस इज व्हेरी क्रिटिकल, व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मी 1999ला ज्युनियर इंजिनियर म्हणून एमएससीबी जॉईन झालो. ठीक आहे. मी नागपूरला राहत होतो. सो मी जे काही शेअर करणार आहे ते मी बुकिश नॉलेज मधून शेअर करणार नाही. महावितरणमध्ये मी जे शिकलो, महावितरणच्या लोकांनी पैसा कसा मॅनेज केला पाहिजे हे मी माझ्या अनुभवातून जेवढं बरं वाटेल तेवढं तुम्ही ऍक्सेप्ट करायचं, जेवढं पटलं नाही तेवढं सोडून द्यायचं. कारण आपली फिलॉसॉफी बहुत सिंपल है. जियो और नहीं, जीने दो नहीं, जाने दो. है ना. जेवढं पट्टे तेवढं घ्यायचं आणि बाकी सोडून द्यायचं. मैं अपने आप को इंट्रोड्यूस कर सकता हूँ? अरे कर सकता हूँ कि नहीं? राइट. सो दिस इज मी. माय फुल नेम इज जितेंद्र रघुनाथ फुले. मी 1997ला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पास झालो. याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसला पाहिजे फारसा, ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे.
माझी पहिली नोकरी इथेच होती, इथे वागळे इंडस्ट्रियल इस्टेट आहे ना ठाण्याला कुठेतरी, तिथे मी पहिली नोकरी केली. 2 वर्षानंतर मी गडचिरोलीत गेलो डायरेक्ट महावितरणच्या सेवेमध्ये. आणि या किस्सासाठी महत्वाचं की जेव्हा ज्युनियर इंजिनियर जॉईन करतो तो ज्युनियर इंजिनियर सेक्शन मध्ये एकच राहत आहे, त्याच्यासोबत त्याचा पसारा राहत आहे. त्याचा पसारा म्हणजे त्याचे लाइनमैन. जब नया जेई आता तो हमारे तरफ के लाइनमैन डिसाइड करते कि इसका करना क्या है, ये तुमको मालूम है क्योंकि वो संख्या में ज्यादा रहते, तो वही साहब को जज करते रहते भाई ये साहब कैसा निकलेगा कैसा निकलेगा. और उनको ये पता रहता साली इसको तो कुछ पता ही नहीं. अरे जेव्हा एखादा ज्युनियर इंजिनियर नवीन जॉईन होईल त्याला काही माहित राहणार आहे का? उसको कौन सिखाता है एक्चुअली? उसको कौन सिखाता है? लाइनमैन ही सिखाता है. इसलिए लाइनमैन लोगों के लिए ताली बजावे आप. और ये एक लाइनमैन की स्टोरी मैं आपको बताऊंगा और उससे हम लोग फाइनेंस का टॉक शुरू करेंगे. इम्पॉर्टंट चीज आहे की मला ज्या माणसानं शिकवलं तर माझ्या लाइनमॅननं शिकवलं. पहिले 7 दिवस त्याने जजमेंट घेतलं की साहेब कसं आहे, त्याला वाटलं साहेब बरा आहे. आणि त्याने नंतर हळूहळू कितने लोग फेडरेशन से लाल सलाम ना, तो मेरा तरारे लाल फेडरेशन से था. हळूहळू तरारे सोबत माझी मैत्री झाली. तरारेमध्ये एक खूप खास गोष्ट होती जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. और जो मोस्ट ऑफ द मैं थोड़ा एकदम मैंने बोला ना स्प्राइट में बेरोकटोक बात करूंगा. एमएसईबी में जितने लाइनमैन है उसमें से 70% लोग दारू पीते, बराबर है, ये रियलिटी भाई. तरारे एक ऐसा लाइनमैन था जो दारू नहीं पीता था. तरारे एक ऐसा लाइनमैन था जो दारू नहीं पीता था. सो फुल ट्रस्टेड. आणि मेरा राइट हँड लेफ्ट हँड जो भी आहे तरारे. पण मी लागलो 1999ला, खूप चांगली मैत्री झाली आणि साधारणतः 2003-4च्या सुमारास तरारे रिटायर झाला, लाइनमैन रिटायर हो गए. तब तक त्याला काहीच काळजी नव्हती, चिंता नव्हती. आणि इथून खूप इम्पॉर्टंट गोष्ट सुरू झाली की ज्या दिवशी तरारे लाइनमॅनचा आम्ही सत्कार केला, सेंड ऑफ झाला आणि मग आपल्याला पैसे भेटतात, बरोबर आहे. तरारे लाइनमॅन माझ्याकडे आला, म्हणजे साहेब हे एवढे पैसे भेटले. तेव्हा लाइनमॅनला रिटायर झालं साधारण कधी 5.5-6 लाख रुपये सगळे ग्रॅच्युटी लिव्ह इन्केशमेंट कडून भेटायचे. तर म्हणे याचं काय करू? म्हटलं काय करू यार, मला नाही माहिती याचं काय करायचं आहे. तर तो 2-3 वेळा आला तरारे, कारण त्याला वाटत होतं आपला साहेब खूप हुशार आहे. मी म्हटलं बँकेत ठेव, बँकेत काहीतरी व्याज वगैरे भेटायचं, मला काहीच नव्हतं माहिती. तेव्हापर्यंत मी पण काही फारसं करत नव्हतो. मग तराला कोणतरी आयडिया दिली की इकडे एसटी महामंडळाच्या बसेस चालत नाही, तुम्ही असं करा एक सेकंड हँड सुमो विकत घ्या. तराऱ्यानं सेकंड हँड सुमो विकत घेतली, काही दिवस चालली, नंतर ती गाडी परत बिघडली, त्याच्यामध्ये तराऱ्याचे 2.5 लाख रुपये चालले गेले. मग खूप कमी पैशामध्ये काही भागणं बंद झालं. आणि त्याच्यामध्ये तरारीला कोणीतरी सांगितलं एक काम कर, आपलं सब डिव्हिजनचं ऑफिस इथंच आहे, लोक ओळखीचेच आहेत, बाजूला एक तू चहाचं दुकान टाक. तुम्ही विचार करा, वो मेरा लाइनमैन जो 25 और लाइनमैन को संभालता था, त्याला तिथं चहाचं दुकान टाकावं लागलं. आमच्याकडे लाइनमैनला मिस्त्री म्हणतात शब्द है ना, सीनियर आदमी को मिस्त्री बोलतात. तो जो हमारे मिस्त्री थे वो अभी, लेकिन वो ईगो भी रहता था ना, सब डिव्हिजन में चाय कैसे लेके आएंगे यार. लोक जाऊन चहा प्यायचे, मी पण आवर्जून चहा तिथंच प्यायचो. आणि 6 महिन्यात स्टोरी अजून चेंज. मैंने थोड़ी देर पहले आपको बताया कि एमएसईबी के 70% लाइनमैन दारू पितात. तरारे हा दारू पिणारा नव्हता. तरारे नेहमी आला तर माझ्याशी बोलायचं, सर आपल्या सेक्शनचा एरियाज किती आहे, हा असा आहे तसा आहे. आणि जेव्हा मी 6 महिन्यानं गेलो तर मिस्त्री दुकानात होते, पण मिस्त्री जवळ आले. आय रिपीट, मिस्त्री जवळ नाही आले ना. मग मला शंका आली, म्हणून मग मीच उठून मिस्त्रीच्या जवळ गेलो. तो मिस्त्री बात करते हुए मेरे से दूर हो रहे थे. आर यू गेटिंग माय पॉइंट? मग मला मी जरा जास्तच जवळ गेलो तर मला असा भपका आला. यू नो व्हॉट मीन बाय भपका? मिस्त्री दारू पिले होते. तेव्हापर्यंत जर मला कोणी सांगितलं असतं की मिस्त्री दारू पितात, मैं बिलीव नहीं, उस आदमी को मैं 33 पे चढ़ाता था एक्चुअली अपने रिस्क पे, बराबर है. एंड आई वाज शॉक्ड. मग मी आमच्या तरारी मिस्त्रीचे जवळचे लाईन म्हणून त्यांना विचारले काय चाललं मिस्त्रीच्या लाईफ मध्ये. तर म्हणजे तसंच आहे, पोराला काही बरोबर जॉब नाही, मिस्त्री होता तोपर्यंत ठीक आहे. आता घरी फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत, हे चहाचं दुकान फक्त दाखवायसाठी लावलेलं आहे, हे काही आता बरोबर चालून नाही राहिलं.
आणि मग वन्स अपॉन जसं जी स्टोरी समोर सरकते, वर्ष 2 वर्षामध्ये एक दिवशी ती न्यूज आली की मिस्त्री नाही दे. आय अटेंडेड हिज फ्युनरल. पण त्या दिवशीपासून मी खूप गिल्ट मध्ये आहे, माहित आहे. मला माहित आहे ज्या दिवशी हा माणूस रिटायर झाला होता त्या दिवशी हा माणूस माझ्याकडे आला होता ऍक्च्युअली विचारायसाठी, बरोबर आहे, की पैशाचं काय करू म्हणून. पण मैं उसको कुछ बता नहीं पाया था यार. त्या दिवसपासून मी विचार करतो की हा विषयावर आपल्याला मास्टरी करता येईल का, की जेणेकरून यात मला मी तुम्ही जे ब्राऊन कपडे पाहून बसलायत ना, मेरे को उसमें हर वक्त वो तरारे दिखता है अभी. मला असं वाटतं तो तरारे परत येऊन मला तो प्रश्न विचारतो, सर मी त्या दिवशी आलो होतो यार तुम्हाला विचारायचं आहे, आपने मेरे को बताया नहीं और फिर किसी ने मेरे को समझाया भी नहीं, सब पैसे चले गए. त्या तरारेला श्रद्धांजलि माझी मी उभा होतो तो मेरे को ऐसे लग रहा था कि मैं तरारे के सामने ही बात कर रहा हूँ कि सर उस दिन आप मेरे को नहीं बता पाए लेकिन आज जरूर बताना. आर यू विथ मी? सो मुंबईला आलो मी. मुंबई एकदम चकाचक नगरी है, बरोबर है. मुंबईला आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की भाई यहाँ ज्ञान व्यान रहने से कुछ नहीं होता. मी तर इंजिनियर होतो, आय पास फ्रॉम NIT के सुरतकल. आणि माझ्या असं लक्षात आलं की इकडे मुंबईने एक नवीन गोष्ट शिकवली मला, माणसाच्या श्रीमंतीचा आणि त्याच्या अभ्यासाचा काही फारसा संबंध नाही. आणि म्हणून मुंबईमध्ये मी हे शिकायला लागलो की मग आपण काहीतरी शिकलं पाहिजे ना. खूप विशिष्ट लोकांकडे पैसा आहे, माहिती तुम्हाला मुंबई, अरे आहे की नाही. इंडिया में गरीब गरीब होते जा रहा है ऐसा लोग बोलते, और रईस रईस होते जा रहा है. अरे विथ मी, बराबर है. लेकिन ये ऑटोमेटिक नहीं होता, उसके पीछे कुछ तो रीजन होगा ना. तो मी नंतर हा प्रयत्न केला की बघ आपल्याला समजलं पाहिजे ना भाई पैसा अपने पास क्यों नहीं आ रहा. 30 दिन तो काम मैं भी कर रहा हूँ, वो हम लोग डिकोड करेंगे. तो फिर मैंने दूसरी चीज सीखी कि पैसा अगर आपके पास आना चाहिए, अगर ऐसा आपको लगता है तो तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. डिफिकल्ट टास्क ना, लेकिन थोड़ी देर पहले डॉक्टर साहब बताए ना आपको, तुम्हाला जर तुमची बॉडी ठीक ठेवायची असेल तर मेहनत कोणाला करावं लागेल, तुम्हालाच करावी लागेल, दुसरा कोणी मेहनत करू शकत नाही. सिमिलरली पैशाच्या बाबतीतही आहे. पैशाच्या बाबतीत जर तुम्ही विजिलंट नसाल तर पैसा तुमच्याजवळ राहणार नाही. ऐकू आलं का? पैशाच्या बाबतीत जर तुम्ही विजिलंट नसाल तर पैसा तुमच्याजवळ थांबणार नाही. नंतर मी CFP केलं. सध्या मी जवळजवळ 450 लोकांना MSCBच्या बाहेरच्या लोकांना गाईड करत राहतो. इच्छा हीच आहे, कारण हे करत असताना मी तुम्हाला ते नाही सांगू शकत जे मी स्वतः नाही केलं, बरोबर आहे. MSCBचे पगार एवढे चांगले आहेत की जर ते पगार तुम्ही अप्रोप्रिएटली मॅनेज केले तर तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळवू शकता. किती लोकांना मिळवायची इच्छा आहे? नहीं सगळे नहीं जानता, अपने को चाहिए कि नहीं वो सोचने का. ठीक आहे. बिफोर स्टार्टिंग आज जे मी काही बोलणार आहे याच्यातला एकही शब्द माझा नाही. आज जे मी काही बोलणार आहे हे या लोकांनी मला शिकवलं. ही इज माय फादर. यांनी माझ्यामध्ये जी काही व्हॅल्यू सिस्टीम आहे ती माझ्या वडिलांमुळे आहे. यांनी मला सांगितलं होतं, ही वॉज अ टीचर. त्यांनी मला सांगितलं होतं की आयुष्यात पैसेवाल्याची खूप किंमत आहे, बरोबर आहे. पण तुला जर असं वाटत असेल तुझ्याकडे पैसे कसे येतात हे लोकांना काही माहित नाही तर तू मूर्ख आहेस. सो तुम्ही पैसे किती कमवता याच्यापेक्षा पैसे कसे कमवता हे जास्त महत्वाचं आहे. आप पैसे कितने कमाते हो उससे ज्यादा आप पैसे कैसे कमाते हो ये बहुत इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि कुछ समय के बाद पैसा आपको प्लेजर देना बंद कर देता है. इट्स अ लॉ ऑफ डिमिनिशिंग हैप्पीनेस, बराबर है. ही इज माय सेकंड कोच ब्लेयर सिंगर. उसने मुझे सिखाया कि जब भी बोलोगे तो उसमें वैल्यू होनी चाहिए, अगर नहीं वैल्यू है तो मुंह बंद रखना ज्यादा अच्छा है. बुद्धा बोलते हैं ना नोबल. ये मल्टीपल लोग हैं जिनसे मैंने सीखा. इज माय करंट कोच धनंजय भांटिया. मेरे कोचेस के लिए ताली बजाना. पहिले आपल्याला माइंडला क्लिअर कट माहित पाहिजे की पैसे कमवायचे कशासाठी आहेत. बाय द वे पैसे खायचे असतात का? पैसे खातो का आपण? मग पैशाचं करायचं काय क्लॅरिटी पाहिजे. पैशाचं काय करायचं हे जर क्लॅरिटी आली तर पैसा तुमच्याकडे ऑटोमॅटिकली. तर हे समोरचे 7 एरियाज आहेत ज्या एरियावर तुम्हाला मास्टरी करावी लागेल. जर हे 7 एरिया जर बरोबर असतील तरच लाईफ मध्ये मजा आहे, नाही तर मजा नाही. हे पहिला एरिया, बराबर है. डॉक्टर साहब भी बात कर रहे थे, भाई तेरे पास करोड़ों रुपए रहने दे, तू ICU में लेट जा, कौन पूछता तेरे को, बरोबर है की नाही. हेल्थ जर नसेल तर यू आर झिरो टेक्निकल.
बराबर है? ये दूसरा, लोग सोशल एनिमल है ना, अरे आहे की नाही? तुम्ही तुमच्याकडे किती पैसे असतील, तुमची हेल्थ पण चांगली असेल, पण तुमचे घरी जर हेल्दी रिलेशनशिप नसतील, नॉट ओनली घरी, स्पाउस, सिबलिंग, ऑफिस, सोसाइटी, तो तुम्हारी जिंदगी में मजा नहीं है। सही बात है? ये तीसरा, इसके बारे में हम लोग डिटेल में बाद में बात करेंगे। ये चौथा, जॉब और बिझनेस। आजकाल माहित आहे आपल्याला जॉब, आपलं कसं आहे, एकदा जॉब भेटला तर भेटला चालेल, आता कोण काढते आपल्याला, आहे की नाही? आता तर डायरेक्ट रिटायरच होऊन इथून एमएससीबीतून मार लोक सांगत राहते प्रायव्हेट याच्यानं हटाव, आमचे लोक तर काही नाही होत, जोपर्यंत लाईन आहे तोपर्यंत आपण आहे की नाही? पण एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जी लक्षात ठेवली पाहिजे की खूप साऱ्या गोष्टी बदलत आहेत आता, बरोबर आहे? त्याच्यामुळं, आणि आता इथले तर लाईन पण काही मला भातर नाही दिसून राहिले, म्हणजे इकडे कंडिशन आहे का तेव्हा 30 वाले असतील तर तिकडे भांडूप पुरे, बाकी तिकडे कचरा. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या बिझनेस मध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी होऊन राहिल्या त्या तुम्हाला माहित झालं पाहिजे. त्याला स्वतःला अपग्रेड करणं असं म्हणतात. जे लोक अपग्रेड करणार नाहीत, मगाशी मला वाटतं सर सांगत होते भाषणामध्ये की त्यांच्याकडे रेकमेंडेशन्स येतात की हा माणूस खूप क्रिटिकल आहे, याला नाही काढायचं. सगळ्यात लाईन म्हणजे बाबतीत तसं नाही घडत, विशिष्ट लोकांच्या बाबतीतच घडतं की नाही. त्याच्यामुळं आपण जिथं नोकरी करतो तिथं आपण टॉप क्लासमध्ये काम केलं पाहिजे, बरोबर आहे? जे लोक टॉप क्लासमध्ये काम करत नाही त्याच्याकडे काही दिवसांना त्याला वाटते बॉस काही सांगत नाही, अबे बॉस काय सांगत नाही, काही दिवसांना तो आहे काय नाही काय, मला काही फरक बी नाही पडत. आर यू विथ मी? हे पाचवं म्हणजे निवळ हेल्थ चांगली आहे, वेल्थ चांगली आहे, आपला ऑफिस चांगला आहे, त्याच्यानं जिंदगी होत नाही. मजा बी मारायला पाहिजे की नाही भाई? अरे बरोबर आहे की नाही? नाहीतर चालला केपीएम लाईफ राहते. तुम्हाला माहित आहे कोणती लाईफ? केपीएम, खाया पिया कुछ नहीं किया मर गया, ऐसी जिंदगी झंड लाइफ है, वैसा जीने का नहीं. रिक्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिक्रिएशन म्हणजे काय? स्वतःला परत क्रिएट करणे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद होतो त्या गोष्टी तुम्ही जरूर कराव्यात. आय रिपीट, काही लोकांना रोज सायंकाळी काहीतरी सुचते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट रिक्रिएशन. यू नीड टू रिक्रिएट युअरसेल्फ. काही लोकांना फिरायला आवडतं, बरोबर आहे? तुम्ही फिरा. काही लोकांना खेळायला आवडतं, तुम्ही खेळा. ज्या ज्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये रिक्रिएशन होत असेल ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. सहावा, मग अशी स्पिरिच्युअलिटी बद्दल डॉक्टर साहेब बोलत होते. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ प्रत्येकाचा फार वेगवेगळा आहे. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ देवा धर्माशी अजिबात नाही. स्पिरिच्युअलिटीचा अर्थ असा आहे, माणसाला हे माहीत होणे की त्याचा जन्म का झाला. म्हणून तुम्ही रोज या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की मी माझं बेटर व्हर्जन कधी बनेल, बरोबर आहे की नाही? आणि लास्ट, गिव्हिंग. तुमच्याकडे बरंच काही आहे माहिती आहे तुम्हाला. तुम्ही आज इकडे मस्त एसी हॉलमध्ये बसून समोसे खाऊन राहिले भाई, आणि तुम्ही ऑन रोल आहे, सुट्टीवर आहे का कोणी? म्हणजे इकडे एमएससीबी पगार बी देऊन राहिली, एमएससीबी बसवून बी राहिली. आपल्यासारखे नशिबान आपणच आहोत, बरोबर आहे की नाही? स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा. और अपन इस कंपनी में, मी तर तुम्हाला म्हणतो भाई, याच्यासारखं सुदैव नाही किसी जन्म के वो पुण्यही काम होंगे आपके. तुम्हाला माहित आहे कोरोनामध्ये बऱ्याच लोकांचे तर पगारच बंद झाले. काही लोकांचे पगार 50% वर आले, 40% वाले. अपनी कंपनी एक ऐसी कंपनी थी जिसने ना डेट मिस की, हमारे सारे लोगों की सारी सैलरी क्रेडिट हुई. महावितरण के लिए ताली बजाव्या. प्लॅनेट वर एकमेव कंपनी असेल ती, बरोबर. पण ऍट द सेम टाइम हे सगळं असताना आपलं हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, जर ऊपरवाल्याने सब कुछ दिया है तो सब कुछ खुद के लिए नहीं दिया ना, आपको देना भी चाहिए. बहुत सारे लोग हैं जिनका खर्चा होगा ना उतना कमाने के लिए लोग सड़क पे काम करते हैं, मालूम है आपको? आपके बच्चे बड़े बड़े कॉन्वेंट में जाते होंगे, लोगों को एजुकेशन की फैसिलिटी नहीं है. और आई एम नॉट टॉकिंग अबाउट मनी ओनली. व्हाट आई एम टॉकिंग अबाउट, अगर आपके पास टाइम है तो टाइम दीजिए, अगर आपके पास टैलेंट है तो टाइम दीजिए, और पैसा है तो पैसा दीजिए. लेकिन आपको कुछ ना कुछ तो देना पड़ेगा, क्योंकि जिंदगी का एक रूल है, जिंदगी आपको कुछ देती नहीं है, जिंदगी आपको सिर्फ लौटाती है.
और ऊपर वाला कब क्या लौटाएगा उसका कोई वसूल नहीं है, उसका कोई क्रोनोलॉजी नहीं है, वो ऑटोमेटिक कभी ना कभी हो जाएगा। सेट? आर यू विथ मी? अभी बाकी 6 लोग जो साथ है, 7 में से 6 के बारे में मैं ज्ञान नहीं दूंगा। नंबर 1 का ज्ञान अपने थोड़ी देर पहले ले लिया, मैं सीधे पैसे की बात करूंगा, बराबर है कि नहीं? और ये साथ में हेल्थ के साथ साथ पैसा इसलिए ज्यादा इम्पॉर्टंट आहे कारण ह्या बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल ना चांगलं, तर तुमच्याकडे जेब में माल होना बहुत जरूरी है, बराबर है ना? साला जेब में माल नहीं ना कोई सुनता नहीं अपनी, तुमच्या घरी भी नाही ऐकत तुम्हाला कोणी, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुमचं लाईफस्टाईल कसं आहे हे ऍक्च्युली तुमच्या खिशात किती पैसे आहे त्याच्यावर अवलंबून राहतं। तुमचे पोरं कोणत्या शाळेत जाते हे कोण ठरवतं? अरे तुम्हारी जेबी ठराएगी कि नहीं? अगर तुम्हारे जेब में माल है तो पोतदार, नहीं तो म्युनिसिपालिटी, बरोबर आहे की नाही? महानगरपालिकेची शाळा। तुम्ही सुट्ट्यात कुठं फिरायला जाणार आहे हे कोण ठरवतंय? पैसा ठरवते भाई। अगर जेब में माल है तो सिंगापुर, नहीं तो सोलापुर, बराबर है ना? डिसाइड वही करेगा। इनफैक्ट हेल्थ की बात चल रही थी, आपकी तबीयत खराब होने के बाद लोग आपको कहाँ एडमिट करते हैं ये भी आपकी जेब के ऊपर निर्भर करता, मालूम है आपको? पहले वाटते हा साहेब होय तर सुपर स्पेशालिटी मध्ये करावं, आणि पहिले जर असं वाटलं साला हा जर नाही राहिला तर बिल कोण देईन भाई, त्याला ते महानगरपालिकेच्या रुग्णालयात भरती करतात, माहिती तुम्हाला? अरे बात सही है कि नहीं है? तो एक चीज तो पक्की हो गई कि तुम्हारी पूरी जिंदगी किसके इर्द गिर्द घूमती है? पैसे के, बराबर? ये दूसरा कुछ मिथ है वो मैं निकालूंगा और फिर हम लोग पैसे को क्या करना है उसके ऊपर आएंगे। कितने लोगों को लगता है नॉलेज पावर है? अच्छा, ज्ञान की कोई कीमत नहीं? नॉलेज पावर है कि नहीं है? झूठ। अप्लाइड नॉलेज इज पावर। मगाशी डॉक्टर साहेबांनी खूप काही सांगितलं, मजा आली की नाही मजा आली? अबे याच्यातले अर्धे लोक घरी जाऊन करणार नाहीत ते, आणि मी तुम्हाला अजून गॅरंटी सांगतो, ते म्हणून ते हे नको खा, सायंकाळी मॅनेजमेंट कमिटीचे लोक बसतील, आजचा कार्यक्रम बहुत बढिया झाला म्हणून। रियलिटी भाई लाइफ की। खाने वाले ज्यादा सेलिब्रेट करेंगे, आमच्यावर जबाबदारी आता मी बरोबर पार पाडली, लेट सेलिब्रेट। हम ऐसे ही है, तो नॉलेज से कुछ फरक पड़ता नहीं है। जो अप्लाइड नॉलेज आहे, ज्याचा तुम्ही वापर करणार आहात त्याच्यानेच फरक पडेल, सही? नंबर 2, पैशाच्या बाबतीत बहुत मोठा डायलॉग, पैशानं आनंद विकत घेता येत नाही। किती लोकांना वाटते? साले लोक अलर्ट झाले, पहिले माहित झालं साला हा एक स्लाइड दाखवते मग अरे वो करेक्ट है, करेक्ट है। पैसा खुशियां नहीं खरीद सकता और पैसा सब कुछ नहीं है, बराबर है? लेकिन मेरे को बात बताओ, कौन सी चीज सब कुछ है? पाण्याशिवाय जगू शकतो का आपण? नाही। म्हणजे पाणी काय सर्वस्व आहे का? कोणतीच गोष्ट सर्वस्व नाही आहे, पण पैसा एक अशी गोष्ट आहे, लोक म्हणतात पैसा कांट बाय हॅपीनेस, तर मग काय गरिबीने हॅपीनेस येते? पूर्ण लाईन ही आहे, पैशाने हॅपीनेस येत नसेल तर गरिबीने हॅपीनेस काही येत नाही। मी म्हणतो जर रडायचंच असेल तर साल ऑडी मध्ये बसून रडीन ना यार, सायकलवर काऊन बसून रडीन? अरे बरोबर आहे की नाही? ये क्लियर रखना। आणि हे लोक आहे ना, ये डायलॉग बाजी ना, पैसे से कुछ नहीं होता, पैसा तो हाथ का मैल है, हे भिकारचोट लोक जास्त डायलॉग वापरतात, तुम्हाला माहित आहे? पैसे वाले बिलकुल नाही वापरत, त्याला माहित आहे ते पैशाची किती किंमत आहे। हे लोक साले स्वतः तसेच राहते भूखे नंगे, और लोकांना ज्ञान देत राहते पैसे लोक बनवा, क्यों नहीं बनाएंगे भाई? आर यू विथ मी? तो इसके बाद ये ऐसे बकवास डायलॉग वालों से दूर रहना। लोग बोलते, तानिशी माझा मित्र होता, अरे काय तू पैसे करते यार, पैसे तो अपने हाथ का मैल है। मी म्हटलं मी सांताक्रूजच्या कॉलनीत राहतो, साला मेरे बेसिन में भी आके हाथ धो के जा कभी, मी पण पाहतो ते हातातून किती पैसे पडतात बरोबर। नाउ द पॉइंट इज, पैसा चाहिए जब भी आप लोग बहुत हाथ ऊपर खड़ा कर रहे थे। सगळ्यांना माहिती आहे पैसे, अगदी लहानच्या पोरापासून मोठ्या माणसाला माहित राहते पैसे पाहिजे। प्रॉब्लेम असा आहे, आणि जवळजवळ कामं सगळेच लोक करतात, मग पैसे सगळ्यांकडे येत का नाही? क्रिटिकल क्वेश्चन ना। कुछ लोगों के पास ही पैसा आता है, इनफैक्ट 80-20 का रूल है।
सिर्फ 20% लोगों के पास पैसा जाता है, 80% के पास से पैसा निकलते रहता है। इसका सबसे बड़ा अगर रीजन कोई है तो ये बॉलीवुड है। कुछ सारे लोगों ने पिक्चर देखी भी नहीं होंगी। अबे काम ही करते रहते हो, वसूली करते रहते हो, पिक्चर भी देखा करो कभी। देखे ना पिक्चर आपने? ये बॉलीवुड में ना एक नौटंकी है। जब भी आप पिक्चर देखोगे, जो भी नई स्टोरी देखोगे ना, हीरो क्या रहता? गरीब। उसकी हालत कैसी रहेगी? उसके बाद डिग्री रहेगी, नौकरी नहीं रहेगी, बराबर है? उसका बाप बैसाखी में रहेगा, ऐसा ऐसा चलते हुए। माँ खांसती रहेगी, 2 बहनें रहेगी जिसकी शादी नहीं होती। लेकिन वो पिक्चर में क्या है? हीरो। उसी पिक्चर में आधे घंटे का विलन की एंट्री होती। विलन की एंट्री कैसी होती मालूम है तुमको? कोट वोट में रहेगा, वो एक बड़ी सी 4 व्हीलर में रहेगा, उसके गले में चेन रहेगी सोने की। जब हम लोग पहले ये बॉलीवुड का मसाला अंदर लेते हैं, तो आपल्या सब मगाशी सर सांगत होते सबकॉन्शियस माइंड मध्ये एक ट्रिगर जातो। तो ट्रिगर हा आहे की जर तुम्हाला हिरो बनायचं असेल तर तुम्ही काय राहिले पाहिजे? गरीब। आणि तुम्ही जर पैसेवाले झाले तो तुम्ही काय व्हाल? आपको हंसी आ रही है, लेकिन आपका सबकॉन्शियस माइंड ऐसे ही सोचता है। और इसीलिए जब जब पैसे बनाने की अपॉर्चुनिटी आपके सामने आएगी, आपका सबकॉन्शियस माइंड ट्रिगर करता है और आप पैसा नहीं बना सकते। मैं फिर से दोहरा दूं, तुम्हाला असं वाटतं की तुमचं माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये आहे? नो। आपल्या ज्या व्हॅल्यू सिस्टीम आहेत, लहानपणापासून तुम्ही ज्या गोष्टी शिकले त्याच गोष्टी तुमच्या कामात येतात। वरवर करणे आपल्याला असं वाटतं मी असं वागतो, नाही भाई, ऐसा कुछ नहीं, झूठ आहे। तुम्हाला माहित आहे, आपल्या लाईफची अजून मोठी विडंबना सांगतो। आपल्या घरात लहान पोरं राहतात, ते आपल्या बापाला विचारतात, पप्पा तुमचा पगार किती आहे? पप्पा काय उत्तर देते? तर काय उत्तर देते? हा, तुला का करायचं आहे? डायरेक्ट आन्सर, तुला का करायचं? आणि बायकोने विचारलं तुला का पाहिजे? लोगों की ईगो पे आ जाता पैसे का सवाल। विडंबना अशी आहे की जो पोरगा लहान असतो तो जेव्हा तुम्हाला विचारतो की पगार किती आहे, तर तुम्ही त्याला काही सांगत नाही। आणि तो जेव्हा नोकरीवर लागते तोच बाप त्याला विचारत राहते त्या पगार किती आहे म्हणून, बरोबर आहे? तो म्हणतो तू नाही, मी काय सांगू? सांगायचा उद्देश असा आहे की पैसा हा जो टॉपिक आहे ना, आपल्या घरी बोलल्या जात नाही। पैशासोबत काय प्रॉब्लेम, म्हणजे आपण घरी आपल्या फॅमिली मेंबरसोबत चर्चा करत नाही। मी तुम्हाला सांगतो, नंतर मी तर पुढच्या स्लाइडमध्ये सांगेल तुम्हाला काय करायचं, पण तो मुद्दा सुटून जाईल म्हणून सांगतो। तुमच्याकडे जे काही आहे ते ऍटलीस्ट तुमच्या स्पाउसला सांगा, बरोबर आहे की नाही? नाहीतर खटकन माणूस गायब होऊन जाते। अबे जिच्यासाठी कमवलं तिलेच नाही माहित भेटत ते, पण तुझ्या काही 2-4 ठेवल्यात का? ज्या फॅमिली मेंबर साठी आपण रात्रंदिवस एवढं करतो त्या लोकांना माहित असलंच पाहिजे की आपल्याकडे काय आहे म्हणून। आर यू विथ मी? तो कुछ पाने के लिए खोना नहीं पड़ेगा, ये तो सबको मालूम है, कुछ करना पड़ेगा, तो कुछ करने की सोचते हैं, बराबर? और ये अच्छे दिन तुम्हारे आएंगे? आएंगे क्या भाई? आएंगे कि नहीं आएंगे तो मेरे को पता नहीं। मेरे अच्छे दिन तो मेरे को ही लाने पड़ेंगे, तुम्हारे अच्छे दिन कोई दूसरा लाने वाला नहीं है। सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट हे शब्द ऐकलंय? सीधी सीधी बात आहे, इन्व्हेस्टिंग करायचं असेल तर पहिले सेव्हिंग पाहिजे। अरे बरोबर आहे की नाही? साला तू 10,000 रुपये कमवतो, 10,000 रुपये खर्च करता, कायचा सेव्हिंग आहे? आणि सेव्हिंग नाही तर कायचा इन्व्हेस्टिंग, बरोबर आहे की नाही? मी नाशिक ट्रेनिंग मध्ये सेंटर मध्ये शिकवायला गेलो होतो। नवीन जेई पोरं लागले होते, माहित आहे? आपल्याकडे नवीन पोरं लागतात जीएटी, त्याचा पगार किती आहे माहित आहे का? 22,000 रुपये पगार आहे। तो म्हणे साहेब तुम्ही लाखो करोडोच्या गोष्टी सांगून राहिले, इधर भाग साला 22,000 रुपये खाएंगे क्या, बचाएंगे क्या? अरे बरेच लोकांची परिस्थिती आहे की नाही आहे? हा मिसकन्सेप्शन आहे। जे लोक 22,000 रुपये पगार असताना पैसे वाचवू शकत नाही, ते लोक 22 लाख पगार आल्यावरही वाचवू शकत नाही। कारण पैसा वाचवणं हे इट इज नॉट अ फंक्शन ऑफ मनी, इट्स अ फंक्शन ऑफ हॅबिट। आय रिपीट, सेव्हिंग मनी इज नॉट अ फंक्शन ऑफ मनी, इट्स अ फंक्शन ऑफ हॅबिट। ज्या माणसाले पैसे वाचवायची सवय असेल तो पैसे वाचवणच, आणि ज्याले खर्च करायची गरज सवय असेल त्याला तुम्ही कितीही द्या, त्याला नुपरच राहते, बरोबर आहे? मग सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग मधला फरक काय आहे? तर सेव्हिंग जर असेल तर मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो। शॉर्ट टर्म गरजा असतील तर मला काय करायला पाहिजे? सेव्ह करायला पाहिजे।
आणि लॉंग टर्म म्हणजे काही दिवसाने मला जर पैशाची गरज असेल तर त्या पैशात घरी ठेवून काय करू? सुरुवातीला माझी आई पैसे कसे सेव्ह करायची माहिती तुम्हाला? सुरुवातीच्या बाया कशा सेव्ह करायच्या? कसे करायचे? तांदळाच्या डब्यात ठेवायचे. आता नवऱ्याला तांदळाचे डबे माहीत झाले त्याच्यावर तिथं कोणी ठेवत नाही, तेव्हा इन्स्ट्रुमेंट नव्हते. तर तांदळाच्या डब्यात पैसे ठेवणे इज नॉट इन्व्हेस्टिंग, इट्स अ सेव्हिंग. कारण तिला माहित होतं इमर्जन्सीमध्ये नवरा काही पैसे देत नाही, आपल्याला जुगाड करायला लागत, म्हणून ती मायवली त्या तांदळाच्या डब्यात ठेवायची पैसे. बरोबर आहे? सो शॉर्ट टर्म गरजेसाठी आपण काय करतो? सेव्हिंग. आणि लॉंग टर्म गरजेसाठी काय? इन्व्हेस्टमेंट. इतकं क्लिअर? अरे क्लिअर की नाही क्लिअर? आणि सेव्हिंग केल्यामुळे पैसे वाढत नाही. पैसे कशाने वाढतील? इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इतकं क्लिअर झालं ना सर? मग अशी 1 2 3 4 मोजवतं तर मी मोजीन आजकाल. पहिला रूल काय? जे लोक कमी पगारात पैसे वाचवू शकत नाही ते जास्ती पगारात पैसे वाचवू शकत नाही. रूल क्लिअर? रूल नंबर 2, पैसा जो बचाते है उसे सिर्फ पैसा बचता है, पैसा बनता नहीं है. पैसे बनाने के लिए पैसे को क्या करना पड़ेगा? इन्वेस्ट करना पड़ेगा. ठीक. लेकिन बाय द वे $1 मिलियन क्वेश्चन ये है कि पैसा इन्वेस्ट भी काय को करने का? पैसा इन्वेस्ट कशासाठी करायचं हे जर माहित नसेल तो तुम्हारे इर्द गिर्द बहुत लोग हैं जो तुमसे पैसा छीनने के लिए रेडी है. मालूम है आपको? अगर आपको क्लॅरिटी नहीं है तो तुमचा पैसा वाढणार नाही. पैसा का बरं इन्वेस्ट करायला पाहिजे? कोई इस क्वेश्चन का आंसर मेरे को हॉल से चाहिए, बाकी का आंसर मैं दे दूंगा. हाँ मॅम. फ्यूचर साठी. अजून फ्यूचर साठी कशाला पाहिजे? फ्यूचर का भी तो पैसा आ जाएगा. एजुकेशन है ना, नीड्स. और हे पाय महावितरणचे लोक एकाला बोलू नाही देत ते. एक बोल दुसरा नाम मी सांगतो. हाँ सर करेक्ट है ना. रिस्पॉन्सिबिलिटी. माय फर्स्ट क्वेश्चन, एक इंपॉर्टेंट आंसर मेरे को क्राउड से मिला ही नहीं. फाइनेंशियल ग्रोथ, इन्फ्लेशन. बराबर है? हा शब्द ऐकला इन्फ्लेशन? आज से 5 साल पहले आपके खर्चे कम थे कि ज्यादा थे? हाँ, यहाँ से 5 साल के बाद खर्चे ज्यादा रहेंगे कि कम रहेंगे? इसका मतलब क्लियर है की खर्चे बढ़ते हैं. बरोबर आहे? मग जर खर्च जर वाढणार असतील तर तुमचे पैसे काय वाढायला पाहिजे. तो फर्स्ट है ये जो आपने बोला. लेकिन इससे भी डेंजर एक चीज है दूसरी. सिर्फ इन्फ्लेशन से नहीं होता कुछ. तुम्हाला माहित आहे मी 1999 जेव्हा लागलो सर तेव्हा माझ्याकडे यामा गाडी होती. ती गाडी 50,000 रुपयाची होती. माझा पगार पहिला पगार हा 8,866 रुपये जेईचा पगार सगळं मिळून. ठीक आहे? तर माझ्या पगाराच्या 5 पट किंमत 2 व्हीलरची होती. बरोबर आहे? ती यामा गाडी आजकाल साधारणतः काहीतरी 1.25 लाखाच्या रेंजमध्ये येते बाईक. आणि जेईचा जो पहिला पगार आहे म्हणजे हे अप्रेंटिस वाले सोडून द्या, आपल्या जेईचा पहिला पगार किती आहे? नाही सर 65,000 रुपये नाही आहे. त्याचा टेक होम सॅलरी जो आहे ना तो 80,000च्या घरात जातो. बराबर है? तो बाइक की कॉस्ट का उसका रेशो लगा लीजिए की 1.5 पगारात तो बाईक घेऊ शकतो. पहिले तर जेईला गाडी घ्यायसाठी 5 पगार लागायचा. आणि आपण काय म्हणून राहिलो? महागाई वाढून राहिली. कायची महागाई वाढून राहिली? तुमचे पगार पाहून घ्या. महागाई नाही वाढून राहिली, वाढून हे राहिलं लाईफस्टाईल मुळे जास्त प्रॉब्लेम आहे. पहिले संपूर्ण मोहल्ल्यामध्ये फक्त एक टेलिफोन होता तरी लोकांना कनेक्टेड वाटे. आता लोकांच्या खिशात 2 फोन राहते आणि घरच्या प्रत्येक मेंबरकडे एक फोन राहते. बरोबर आहे? पहिले तो टेलिफोन मध्येच काम व्हायचं, आता लोकांचं होत नाही. आणि बाबा मग अशी तो डॉक्टर विचारे कोणाकडे ऍपल आहे म्हणून. म्हणजे लोकांना निवड फोन नवीन नाही होत, त्याच्यातही लाख रुपयाचा फोन लागते त्याले. अरे बरोबर आहे की नाही? त्याच्यात मला समजत नाही ऍपलच्या फोन मध्ये तिकडून माणूस बोलला तर काय बाईचा आवाज येते? मला कमाल आहे भाई. पण लोकांना पाहिजे तो, लोकांना सगळं ब्रँडेड लागते आजकाल. लोक पहिले कोणताही कपडा घेतला तर घालून घे. बरोबर आहे? निळं शर्ट भाई, निळं शर्ट आहे की नाही? महावितरणचं हातातच नाही का भाई? लुई फिलिपच्या खाली लोक शर्ट नाही घालत चाले. बरोबर आहे की नाही? प्रॉब्लेम लाईफस्टाईल इन्फ्लेशनचा हे असायला पाहिजे. तुमच्याकडे जर पैसा येत असेल, मग अशी मी रिक्रिएशन बद्दल बोललो, तुमचं लाईफ चांगलं असलं पाहिजे, पण ऐपतीपेक्षा जास्त खर्च करू नका. जहाज माहिती आहे? जहाज पानी के ऊपर चलता है. बरोबर आहे? अरे बरोबर आहे की नाही? ते डुबते का याच्यात? हा
अरे जहाज डुबते कशामध्ये? आताच तुम्ही म्हणत होते पाण्यावर चालते म्हणून. बिलकुल करेक्ट आहे. जहाज म्हणजे तुमची लाईफस्टाईल आहे आणि ते पाणी म्हणजे खर्च आहे. जोपर्यंत खर्च कमाईच्या वर येत नाही तोपर्यंत जहाज चालते. काही काही लोक काय करते, खर्च कमाईच्या वर घेऊन घेतात आणि ज्या दिवशी खर्च कमाईच्या वर गेले समजून जायचं तुमची डुबायची सुरुवात झालेली है. आपने पता है, और उसका अर्निंग से कोई चीज कनेक्शन नहीं है. बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट सुसाइड करते, मालूम है आपको? मन माणसाला लागते का यार 400 ग्राम जेवते माणूस फक्त 2 वेळा, त्यासाठी एवढे पैसे लागतात का? तरी लोक पैसे, ये सबसे इम्पॉर्टंट है, ध्यान रखना. सरने जैसा बताया था, किती लोकांचे लग्न झालेले आहेत, अच्छा सॉरी उलटा क्वेश्चन, किती लोकांचे झालेले नाही आहेत? आम्ही माया हात खाली गेला पाहिजे. माई बायको घरी युट्यूबवर पाहून राहिली. तर आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्या वाढत राहतात की नाही राहत? पहिले तुम्ही एकटेच राहता, आई बाबा पण कमवत राहतात, नंतर आई बाबाचं अर्निंग संपतं, मग आपल्या जबाबदाऱ्या वाढतात, पोरं बाळ होतात, त्यांचे शिक्षण आहे, आपल्या जबाबदाऱ्या वाढतात की नाही वाढत? आणि जबाबदाऱ्या जर वाढत असतील तर तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. क्योंकि स्कूल, हॉस्पिटल, तिकडे तुम्ही ऍडमिट व्हा बरं, आपलं आय कार्ड दाखवा बरं, तो म्हणे आय कार्ड ठेव तिकडे, तो क्रेडिट कार्ड दाखव म्हणे. बरोबर है. डेजिग्नेशन को कोई नहीं पूछता भाई, एक दिन के लिए पूछ लेगा कोई, बरोबर आहे, नंतर नाही विचारत. इथपर्यंत ठीक आहे. नेक्स्ट, हेल्थ बद्दल आपण बोललो मग असे ना. हेल्थ साठी आपले जेव्हापर्यंत आपण तरुण असतो तोपर्यंत आपली हेल्थ सपोर्ट करते, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला काय करायला पाहिजे, पैसे लागणं बंधनकारक राहील. ही रियालिटी आहे लाईफ का. और ये 5वां, ये तुम्हारा 1/3 पार्टनर है ना. गवर्नमेंट, तू साले कितना भी कमा, 1/3 तो इधर देने का है तेरे को, बराबर. सो दीज आर द मेन रीजन वी शुड इन्वेस्ट मनी. क्योंकि अगर आपने नहीं किया तो आपकी जिंदगी जैसे सुखकर है वैसा रहेगी नहीं. आर यू विथ मी? बैक बेंचर्स, मोबाईल में से मुंडी बाहर निकालो. अच्छा, तो काय म्हणलं, मी युट्यूब वर पाहून राहिलो तुम्हाला. ठीक है, इस स्टोरी में बाद में बताऊंगा. इन्वेस्टमेंट करना है ये कोई नई चीज नहीं, मैं बता रहा हूँ, लेकिन फिर भी लोग इन्वेस्ट क्यों नहीं करते? हम लोगों ने जब भी देखा कि अपने दिमाग में हीरो बनने का शौक पड़ा है, इसलिए अपने को गरीब लोग. त्या दिवशी मी जात होतो नागपूरला गेलतो, एका ट्रकच्या मागे काय लिहिलं होतं तुम्हाला माहित आहे? गरीब आदमी समजदार रहता है म्हणे. काय लिहिलं होतं? गरीब आदमी म्हणजे काय, समजदार आदमी येतो. हे मेंटल कंडिशनिंग आहे. आपल्या कंट्रीमध्ये इतकी खतरनाक कंडिशनिंग आहे. आता परत सकाळी मी निघालो सर सँटाक्रूजवरून इकडे यायसाठी. मेरे को बताओ, माझ्यासमोर 2 गाड्या चालल्या असतील, एक मर्सिडीज आणि एक ट्रक, तर मला जर नजर लावायची चाल, मी कोणत्या गाडीला नजर लावली पाहिजे? मर्सिडीजला ना. साला कोणत्या मर्सिडीजच्या मागे लिहून पाहिलं का तुम्ही, बुरी नजरवाले तेरा मुंह काला म्हणून? ते कुठे लिहून राहते? अबे तुले कोण नजर लावून चालला, तू तिकडे जुता टाकून फिरून राहिला, बरोबर आहे. हे आपलं जे माइंडचं प्रोग्रामिंग आहे ना, ते चेंज करत राहा. ह्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करू देणार नाही. नंबर 1 रिस्क, आणि दुसरं, त्या दिवशी माझ्या जेई म्हणे, मी जेव्हा गडचिल होतो किंवा पैसे इन्व्हेस्ट करण्यात बहुत रिस्क आहे, बरोबर आहे भाई. आपले लाईनमन लोक तर जीवावर खेळतात ना रोज. अरे बरोबर आहे की नाही? तुम्हाला झालं जीवाची रिस्क नाही वाटत ना, पैशाची रिस्क वाटते, बरोबर आहे. किती लोकांना गॅरंटी राहते लाईफ स्टाफला, सकाळी गेलं सायंकाळी गेलं म्हणून? नहीं है. और तुम अकेले नहीं हो, बहुत सारे लोग ऐसे हैं कि जो सुबह जाते हैं ना और शाम को आएंगे कि नहीं आएंगे पता नहीं रहता. तो आपको मालूम है मैक्सिमम मुंबई लोकल में ट्रैवल करती है, बराबर है कि नहीं? एवरेज निकाल के देख लेना, रोज 30 लोग निकलते हैं. कितने? 30. रियालिटी लाईफ. सगळ्याच गोष्टी रिस्की आहेत. अशी एखादी गोष्ट माहिती आहे तुम्हाला जी रिस्की नाही आहे? कितने लोग शादीशुदा है? लोग साले हाथ नहीं उठा रहे. सबसे बड़ी रिस्क तो तुम ले चुके हो भाई. अब क्या बता रहे हो मेरे को? और गॅरंटी किसी चीज की नहीं है. गॅरंटी पैशाच्या बाबतीत मात्र रिस्क आणि गॅरंटी आपल्या डोक्यात सुरू राहते की आपल्याला रिस्क नको आहे आणि गॅरंटी पाहिजे, असं काही होत नाही.
जे लोक पैशाच्या बाबतीत फक्त गॅरंटी पाहिजे असेल असं म्हणत असतील, त्यांना फक्त आयुष्यभर गरीबच राहावं लागेल, क्योंकि उनको GGRP मिलता, गारंटेड गरीब रहने का प्लान. आर यू विथ मी? ठीक है. कंपाउंडिंग. सो वंस अपॉन अ टाइम, ये स्टोरी बहुत इंपॉर्टेंट है आज के इसमें. अगर आपको ये एक स्टोरी समझ गई ना तो आप पैसा बना लोगे, और अगर ये स्टोरी आपको नहीं समझी तो नो मैटर व्हाट आप पैसा कभी नहीं बना सकते. तो ये किंग की स्टोरी है, आधी लोगों ने सुनी होगी स्टोरी. सो एका राज्यामध्ये हा राजा होता, त्याला चेस खेळायचा खूप शौक होता, और किंग था इसलिए ही वॉज वन ऑफ द बेस्ट प्लेयर, तो ही ऑलवेज यूज टू विन. सो ही चेक्ड की अजून कोणी आहे का ज्याला माझ्यापेक्षा चांगला चेस खेळता येतो, आणि ही गॉट वन मॅथमॅटिशियन. मॅथमॅटिशियनची बायको होती, ते म्हणे काय घरीच खेळत राहता, घरी खेळू खेळू इकडे परेशान करत राहता, कधी राजासोबत खेळून पहा. तो गेला, राजासोबत खेळला, आणि कोण जिंकलं असेल? अरे कौन जीता होगा? राजा जीता होगा. अभी पिक्चर देखा करो, पिक्चर में आखिरी में कौन जीतता? हीरो ही जीतेगा ना. अपनी स्टोरी का हीरो कौन है? मैथमेटिशियन, राइट. मैथमेटिशियन जीता. पहिले जे राजे बहुत सही होते, ते काय करायचे, कोणी जिंकला तर असं गळ्यातलं काढून द्यायचे की नाही. मी तुम्हाला सांगतो, महावितरणमध्ये तुम्ही किती रिकव्हरी करा, कोणी गड्यातल्या काढून काही देणार? पण आपण केली पाहिजे, कारण आपल्याला त्याच्या गड्यातलं नाही पाहिजे, आपल्या गड्यात स्वतःच गड्यात घालायचं आहे की नाही. आणि कोण म्हणते देत नाही, मग अशी 24 लोकांना तर गड्यात घालून दिलं तुम्ही. हा जो राजा होता याने म्हटलं की तू जिंकला यार, वेल प्लेड, मी तुला देतो. मॅथमॅटिशियन म्हणे मला काही नाही पाहिजे, तुम्ही फक्त एक काम करा, फक्त या चेसवर जेवढं मावेल तेवढं मला धान्य द्या. आणि राजाला असं वाटलं की बैताळ आहे, साला मी काही द्यायला तयार आहो, सोनं चांदी माणिक मोती, हा काय म्हणून राहिला धान्य. तो म्हणे ठीक आहे मी पाठवून देईल, म्हणजे मी जाता जाता एक गोष्ट सांगून ठेवतो, इथून मी घेऊन नाही जात, तुम्ही घरी पाठवून दे जा. घरी कसं पाठवायचं? ते एक काम करा, हा जो पहिला खाना आहे ना, या खाण्यात किती ठेवायचे? एक दाना ठेवायचा. किती? पीछे वाले भाई लोग, गाव वालो, पहिल्या याच्यात किती दाना ठेवायचा? एक. दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये 4. ये ध्यान रहे, पहले में 1, दूसरे में 2, तीसरे में 4, तो पांचवें में फिर 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 खतम. मी फक्त 2चा थोडा विचारून राहिलो, आणि हे लोक इंजिनियर झाले वाटते. हे तर I² R वगैरे शिकून आले लोक आहेत. तुम्ही यासाठी गुणाकार करू शकत नाही, क्योंकि ह्युमन ब्रेन्स आर नॉट डिझाईन फॉर मल्टिप्लिकेशन. हे जर मी दिवसभर तुम्हाला +2 करायला लागलं असतं, तुम्ही केलं असतं, बरोबर आहे. ह्यूमन ब्रेन एट सर्टन आफ्टर सम टाइम कैनॉट डू मल्टीप्लिकेशन, इसीलिए पैसा नहीं बनता. हम लोग देखेंगे कितने लोगों को लगता है कि राजा ने चावल दिया होगा? देऊ शकत नाही, ये रियालिटी. देख लेते नंबर. 16व्या घरी येतपर्यंत 32,000 म्हणजे एवढ्याच्यात येऊन गेले असतील तांदूळ. अरे हा की नहीं? ये नंबर देखना जरा. अपन महावितरण वाले, अपन करोड़ों में बात करते हैं. 214 करोड़ है, बड़ा नंबर नहीं है. ध्यान रखना, चेसबोर्ड वर किती खाने असतात? 64. अर्धे खाने भरले, बरोबर आहे. बहुत सारे लोगों को लगता अर्धे खाने भरले म्हणजे अर्धे खाने तेवढ्याने भरून जातील. तसं होत नाही. 48व्या खाण्याचा नंबर वाचा बरं. लोक शॉर्ट झाले, शॉर्ट. जर तुम्हाला 48व्या खाण्याचा नंबर नाही वाचता येत तो तुम ये नंबर पढ़ नहीं पाओगे. और इसमें कुछ भी नहीं किया, फार्मूला सेम था. पहले में 1, दूसरे में 2, तीसरे में 4. तो अगर आपको जिंदगी में ये फार्मूला मिल जाए कि जिसकी वजह से पैसा बढ़ता है, आपको सिर्फ क्या देना पड़ेगा? टाइम. बराबर है. जो लोग लेट चालू करते हैं वो लोग टाइम दे नहीं पाते, इसलिए उनके पास पैसा नहीं बनता. मनी, जैसे मैंने बताया था, मनी इज अ फंक्शन ऑफ हैबिट. सिमिलरली जिसके पास ज्यादा पैसा है, इट्स अ फंक्शन ऑफ टाइम. बाकी अदरवाइज आपको लगता होगा कि 2 दिन में पैसा डबल करने का है, डबल होगा कि नहीं होगा पता नहीं, पैसा गायब होने की चांसेस बहुत ज्यादा है. और ये बहुत क्वालिफाइड लोगों के साथ होता है, बराबर है.
सो उसी बेसिस पे हम लोग अपना 100 करोड़ का, अगर एक नया इंजीनियर चालू करे ना सर स्टार्ट में, अपनी जो 60,000 की सैलरी है ना, 60,000 की सैलरी में से वो एक आदमी अगर सिर्फ 25,000 रुपये बचाए, कितना, ओनली 25,000, त्याच्या पुढच्या 3 पिढ्या फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकतात. किती? पण लोकांना वाटतं काय मी सांगते बे, फेकून राहायला साला, कुठं होतंय असं? ऐसा होता है भाई, ये मैंने खुद के इस पे किया है. तुम्हाला सांगायला हरकत नाही, अगर मैंने इतना पोर्टफोलियो क्रिएट किया, उतना पोर्टफोलियो का मंथली अर्निंग मेरे सैलरी से ज्यादा है. फाइनेंशियल इंडिपेंडेंस की दूसरी डेफिनेशन क्या है? तेवढीच है ना. तुम साला दिन भर गालियां सुनते हो, फिर भी ऑफिस आते हो, बराबर है काय के लिए? क्योंकि मंथ एंड में माल मिलता है ना भाई, बरोबर है की नाही? उद्यापासून सांगा बरं पगार बंद, किती लोग ऑफिस लेते? अरे सही बात है कि नहीं? खाने के लिए पैसे लगेंगे कि नहीं लगेंगे? आपको एक ऐसा इंजन तैयार करना पड़ेगा जिसकी वजह से आपके पास पैसे आते रहे. आर यू विथ मी? अभी टेक होम, यहां से जाते हुए सिर्फ तुमको 3 चीजें करनी है. नंबर 1, फिर पैसा जमाने के बाद रईस होगोगे तो आंसर इज नो. कारण पैसा येईल तर पैसे जायचे मार्ग पण घेऊन येईल. ही गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे. इंश्योरेंस शब्द ऐकलाय? डोंट वरी, मैं इंश्योरेंस एजेंट नहीं है, मैं एमएससीबी में सुपरिटेंडिंग इंजिनियर है. इन्शुरन्स म्हणजे काय? तुम्ही 2च इन्शुरन्स तुमच्याकडे असले पाहिजेत. नंबर 1 इज टर्म इन्शुरन्स आणि अनदर इज हेल्थ इन्शुरन्स. बरोबर आहे? टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? तुम्ही जर गेले घरी आलेच नाही तो फॅमिली, तो रियालिटी ये है की एखाद्या कार्यक्रमात तुमच्यासाठी 2 मिनिटं श्रद्धांजली वाहिली जाईल, व्हॉट्सअपवरच्या ग्रुपवर RIP RIP आणि एक फूल आणि एक असे हात लोक देतात. तीसरे दिन के बाद किसी को कोई लेन देन नहीं देता भाई. जो सफर करते उसके सिर्फ फैमिली के लोग सफर करते, बाकी कोई सफर नहीं करता. बरोबर आहे? त्यांची जबाबदारी ही तुमची मूलभूत जबाबदारी है. जे लोग स्वतःची मूलभूत जबाबदारी साकारू शकत नहीं, मुझे नहीं लगता कि वो कुछ कर सकते हैं. तो सबसे पहला काम इंश्योरेंस लेने का. कितना इंश्योरेंस लेने का? इतना कि अगर तुम निकल गए तर तुमच्या बायकोनं भेटलेले पैसे बँकेत ठेवले तरी महिन्याचं व्याज तेवढं असलं पाहिजे जेवढा तुमचा पगार असेल. आई रिपीट, तुम जाने के बाद इतना पैसा मिलना चाहिए कि उतना पैसा अगर बैंक में रखा जाए तो महीने का बैच जो होता है तो तुमच्या पगार एवढा असला पाहिजे. म्हणजे मग तुम्ही असले काय नसले काय गोष्ट फरक नाही पडत. बरोबर आहे? फायनान्शियली यहाँ तक ठीक है? अरे है कि नहीं है? दूसरा, हेल्थ इंश्योरेंस होना चाहिए. तुम्हाला माहित आहे मगाशी डॉक्टर साहेबांनी चुकीचा नंबर सांगितला, 10,000 रुपये. अबे 10,000 काय होते भाई? मी सांताक्रूज मध्ये राहतो, सर्दी खोकल्यावर तुम्ही लेटले ना अंदर, तो म्हणे पहिले 50,000 रुपये इकडे डिपॉझिट करा, त्याच्याशिवाय ECG घेऊन नाही जात. इतना कम कॉस्ट नहीं है. थाना में भी जुपिटर में जाके देखो, अगर आपको लगता है मैं झूठ बोल रहा हूं तो पहले उतने पैसे डिपॉजिट करने पड़ते तब डॉक्टर विजिट करता है. रियलिटी लाइफ की. तो आप बहुत सारा पैसा बना सकते हो. घर में एक भी मेडिकल इमरजेंसी आ गई तो आपका 15 साल का 20 साल का पैसा गायब हो सकता है. आर यू विथ मी? दूसरी इंपॉर्टेंट चीज ये होनी चाहिए, सबके पास कम से कम 25 लाख रुपए का कवर चाहिए. लोगों को लगता ज्यादा है, नहीं भाई, एक बार लेट के आ जा. और अगर आपको लगता है मैं बड़ा नंबर बता रहा हूँ तो ये जुपिटर या कोई भी बड़े हॉस्पिटल में 2 दिन रह के आ जाओ, तुमको पता चल जाएगा. नितिन कामत का एक बहुत बड़ा स्टेटमेंट है, वो इंडिया में ऐसा कहता है की इंडियातल्या लोकांना वाटतं आपण खूप पैसे बनवलेले आहेत, पण ते फक्त एक घरात मेडिकल इमर्जन्सी येऊ द्या, त्यांना समजून जाईल त्यांच्याकडे किती पैसे आहेत. पण तो जिन जिन लोगों को लगता है ना अपने बहुत माल बनाए वगैरह, ऐसा कुछ नहीं है. आर यू विथ मी? दूसरा, इमरजेंसी कभी भी आ सकती है, इमरजेंसी के लिए पैसे बाजू में रखने चाहिए. बराबर है कि नहीं? फॉर्च्युनेटली हम लोग एम्प्लॉइड लोग हैं तर आपले सगळे संबंधी राहतात, पण इमर्जन्सी साठी तुमच्याकडे तुमचे पैसे असणं गरजेचं आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात जे काही गोल असतील, मग अशी सांगितलं ना, पोरांचं एज्युकेशन आहे, घर बांधायचं आहे, कार घ्यायची वगैरे वगैरे, त्याच्यासाठी तुम्ही तुमचं गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे. ठीक है? अगेन जो किंग की बात हम लोग बता रहे थे, दिस इज अ सेकंड किंग, दिस स्टोरी इज वेरी क्लोज टू माय हार्ट. एक राजा होता, या ज्या राज्याचा राजा होता त्या राज्यामध्ये एक विचित्र नियम होता. जनरली राजा कोण बनतो? राजाचा पोरगाच बनतो ना. या राज्यात असं नव्हतं, डेमोक्रॅटिक था शायद हे राज. याच्यामध्ये काय होतं की फक्त जर तुम्ही राजा बनले तर तुम्ही 5 वर्षासाठी राजा राहू शकता, आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी 5 वर्ष संपले की ते लोक काय करायचे? सगळ्या प्रजेला बोलवायचे. आर यू विथ मी? सगळ्या प्रजेला बोलवायचे आणि उभं करायचे. आणि त्यांच्याकडे कसा हत्ती होता,
राजहाती. तो एक हार घ्यायचा, फिरायचा आणि असा वर उडवला की एखाद्याच्या गळ्यात तो हार पडायचा. ज्याच्या गळ्यात हार पडला तो काय झाला? राजा. स्टोरी का पॉइंट नंबर 2, जर नवीन राजा येईल तर जुना जुन्याला जावं लागेल की नाही? एका खुर्चीवर दोघाले बसवून राहिले तुम्ही, जुन्याला जावं लागेल. इंटरेस्टिंग चीज ह्या आहे, तो फक्त जात नव्हता, लोक त्याला पाठवायचे. आय रिपीट, तो जात नव्हता, लोक त्याला पाठवायचे. पाठवायचं म्हणजे काय की लोक त्याचा राजा तो मुकुट घालून असेल की नाही, लोक त्याचा मुकुट हिसकायचे. त्याची जी ज्वेलरी होती ती ज्वेलरी हिसकायचे. त्याच्याकडे जे काही ऑर्नामेंट्स असतील ते ऑर्नामेंट काय करायचे? हिसकायचे. अगर मेरे को बताओ आपके साथ अगर ऐसा कोई कर रहा है तो आपको खुशी होगी कि दुख होगा? राइट? वो राजा को भी होता था. जनरली होता ये था कि जब भी ये एपिसोड होता था तो राजा जनरली रडायचा. तुम्हाला माहित है? क्योंकि 5 साल इतना एंजॉय किया है यार, उसके बाद अगर अपने साथ कोई ऐसा ट्रीट करे तो क्या होगा? यू विल क्राई. और इसीलिए वो फंक्शन फुल रहता था, क्योंकि जिंदगी की सच्चाई ये है कि जब तुम खुश रहोगे ना तो लोग तुम्हारे पास रहेंगे नहीं रहे पता नहीं, लेकिन जब तुम्हारी बजेगी ना वो तमाशा देखने के लिए बहुत लोग रहते हैं. मालूम है तुमको? क्योंकि तुम्हारे का तमाशा देखने में लोगों को जरा ज्यादा मजा आता है. ये लाइफ की रियलिटी है. तो ये किंग का तमाशा देखने के लिए बहुत सारे लोग हमेशा की तरह थे, हर बार वही होता था. लेकिन इस बार एक ट्विस्ट है. कहानी का पॉइंट नंबर 3, नया राजा बना, पुराने राजे की तरफ लोग दौड़े. किस चीज के लिए? हिसकायसाठी. इससे पहिले की वो लोग छीने, त्याने काय केलं? पहिलेच काढून ठेवून दिलं पाहिजे सगळं. त्याच्यानंतर एक दुसरा रूल होता की फक्त काढून ठेवायचं नाही, राज्यात राहायचं नाही. कुठं जायचं? बाहेरचं जंगलात. आणि ते जंगल असं होतं की जिथं हिंस्त्र पशु पक्षी होते. त्या राज्याचा रेकॉर्ड होता की जो माणूस अंदर गेला तो बाहेर आला नाही. तो सबको पता ही था कि अपनी मौत ही होने वाली है करके. बट दिस टाइम दिस किंग वॉज व्हेरी हॅपी. आणि राजाला त्या जंगलात कोण सोडायचं? एक नावाडी. राज्याच्या बाहेर एक नदीचा मध्ये असताना तो नावाडी पार करायचा. तो इस बार जब राजा को छोड़ने गया था वो नावाडी, तो नावाडी वॉज कंफ्यूज्ड कि आदमी रो क्यों नहीं रहा भाई, अभी तो मरने वाला है थोड़ी देर में. त्याने राजाला विचारलं की भाई तुम स्ट्रेस में नजर नहीं आ रहे हो. तर त्यानं असं वगैरे नाही केलं, ऐसा नहीं किया कि जो पूरी फटे रहे ऐसा वैसा कुछ होता नहीं आदमी का. सो व्हॉट ही डिड, म्हणे भाई मी अजूनही तू या किंगडम मध्येच आहे, तू मला तिकडे सोडत असशील तर मग मी तू तिकडे गेल्यावर सोडतो. तो म्हणे मग अर्ध्यात सोड जा. राजा नावेत बसला, नाव तिकडे गेली. मग नावाडीने नाव तिथे थांबवली. नाव इसके बाद की बात बहुत ध्यान से सुनना. नावाडीने विचारलं, मी आतापर्यंत माझे आजोबा हे काम करायचे, माझे वडील हे काम करायचे, मी हे काम करून राहिलो, 5 वर्षात असा एकही राजा मला सापडला नाही जो रडला नाही. बट यू आर व्हेरी हॅपी, वाय? अँड इज इट व्हेरी सिम्पल आहे यार. म्हणे मी आपल्या राज्याचा नियम जसं तुला माहित आहे तसं मलाही माहित आहे. मी ज्या दिवशी राजा झालो त्या दिवशी मला क्लिअर होतं ना की हा एपिसोड माझ्यासाठी सोबत होईलच म्हणून. तर म्हणे मी जेव्हा राजा झालो मी काय केलं, मी पहिले 6 महिन्यातच आपल्या राज्यातले जे धुरंधर शिकारी होते, धुरंधर ऐसे वाले है ना, उनको बुला लिया मैंने. आणि त्यांना ऑर्डर दिली की तुम्ही काय करायचं, त्या समोरच्या जंगलात जायचं आहे आणि तिथे जेवढे हिंस्त्र पशु पक्षी असतील त्यांना मारून टाकायचं आहे. वो करेंगे कि नहीं करेंगे? क्यों करेंगे भाई, मैं राजा हूं, साले बोलोगे तो करना ही पड़ेगा, बराबर है कि नहीं? तो वो गए, उन्होंने करके उन्होंने 6 महीने के बाद मेरे को रिपोर्ट दिया कि भाई अभी ऐसा कुछ रहा नहीं है. फिर मैंने नेक्स्ट लोगों को तयार किया, उनको बोला की वहां जाओ, जंगल साफ करो, तिथं आपल्याला शेती करायची आहे. ते लोक गेले, 6 महिन्यात त्यांनी जंगल साफ केलं आणि तिथे आता काय आहे, शेती होते. त्याच्यानंतर मी माझी एका वर्षाने तिसरी बॅच पाठवली. त्यांना सांगितलं आता तिथे शेती करा, आता तिथं दुकानं पण लावा. त्याच्यानंतर चौथा वर्ग गेला जो व्यापारी वर्ग आहे. असं करता करता मेरी असली टीम अभी उधर है, इधर तो साले नकली लोग बच्चे हो. And the last statement he gave was very powerful. He said की मी आनंदी याच्यासाठी आहे की तुझ्या किंगडम मधला जरी माझा शेवटचा दिवस असला तरी ते जे पुढचं किंगडम आहे ते लोक माझी आरती घेऊन वाट पाहून राहिले. तिथला माझा पहिला दिवस आहे आणि मुद्दा महत्वाचा हाही आहे, तिथला मी राजा असेल 5 वर्षाचा नाही, कायमचाच.
बट द $1,000,000 क्वेश्चन इज, ही स्टोरी मी तुम्हाला कौन सांगून राहिलो? आपको इस स्टोरी में का किंग पता चल गया? कौन है? पता चला क्या? ये स्टोरी किसी और की नहीं है, ये आपकी है. फक्त मी शब्दाचा थोडा जास्त वापर केला, हिसकावतात वगैरे म्हणून. इकडे हिसकावत वगैरे नाही. लोक तो रिटायर होणार आहे ना, अच्छा त्याच्या जागी आपल्याला जायचं आहे का विचार करतात ते. बरोबर आहे. जेंटलमन तरीके से हिसकावणं राहते. बरोबर आहे. त्याला शाल श्रीफळ देतात आणि मस्त भाषण ठोकतात. साहेब होते तर असं होतं, कायचे होते तो गेला, सगळ्याला माहिती ते वर्षाला चालता गेला. आता दुसराही नाही, त्यालाही सांगत तू बहुत बढ़िया है. जिंदगी की वही रीत है. बराबर है. जाने वाले के बारे में कोई बात नहीं करता. ये स्टोरी आपके लिए इसलिए रिलेवेंट है कि ये पैसे की बात है. जोपर्यंत तुम्ही खुर्चीवर आहे, जोपर्यंत तुम्ही काम करता, जोपर्यंत तुमचे पगार आहेत, तुम्हाला दुसरं किंगडम तयार करून घ्यावं लागेल. कारण आपल्याकडे पेन्शन आहे का? नाही. बरोबर आहे. जे भेटते ते एकदमच कमी भेटते. लोक मार व्हॉट्सअपवर पाठवत राहते, हे झालं ते झालं. काही होईल की नाही मला नाही वाटत. तुम्हाला वाटत असेल तर थँक्यू. आपलं पेन्शन तुम्हालाच क्रिएट करावं लागेल. बरोबर आहे. आणि हे करायसाठी तुम्ही जोपर्यंत खुर्चीत आहे, जोपर्यंत नोकरीत आहे, तोपर्यंतच होईल. त्याच्यानंतर होणार नाही. इस हॉल में ना 3 टाइप के लोग हैं पैसे के मामले में. हे पहिले सेवर, म्हणजे हे आले तर निवड माल जमा करत राहायचे. हे काही खर्च नाही करत. याच्याकडे माल होत राहील, पण याची जिंदगी एकदम झंड राहते सालेची. त्यांची म्हणजे तो कधी तुम्हाला जेवायला घेऊन नाही जाणार ना, घरच्याला नवीन कपडे घेऊन देईल, नंतर स्वतःही तसाच राहते. त्याचं शर्ट पाहून घे जा. अशी जिंदगी जगाची. हे दुसरे कॅरेक्टर, हे तर एवढे डेंजर राहते. सेंट्रल गव्हर्नमेंटचा डीए वाढू द्या, यायला बरोबर माहिती आहे ते आपला मी वाढणार आहे म्हणून. हे MSCBच्या सर्क्युलरची वाट पाहत राहते. त्याच्याने एवढा नाही भागत. ते पहिलेच एक्सेलवर कॅल्क्युलेट करून ठेवलं आहे ना, तो माया किती वाढणार आहे म्हणून. निवड तेवढं नाही करते. त्या पैशाचं काय करायचं हेही त्याला माहित राहते. म्हणजे पैसा काही टिकत नाही. हे लिस्ट एवढीशी घेऊन जाते, मॉलमध्ये जाते तर, आणि वापस येताना तेवढं सोडून बाकी सगळं घरी घेऊन येते. ही कॅटेगरी आहे स्पेंडर, व्हेरी डेंजरस. आणि हे तिसरी कॅटेगरी, आय डोंट नो. त्याला विचारा तू सेवर आहे का स्पेंडर आहे, तर मला नाही माहित. अबे मला नाही माहित म्हणजे मग कोणाला माहित आहे? त्याचे दोस्त म्हणते साला हा कंजड आहे, हा पार्ट्या देत नाही. आणि त्याची बायको म्हणते बहुत पैसे खर्च करते, आणि हा म्हणते मला माहित नाही. तुमचा प्रश्न असायला पाहिजे की मी म्हणून राहिलो हा माणसानं सेवरही राहू नये, स्पेंडरही राहू नये, मग करायचं काय भाई? आहे की नाही? तुम्हाला सगळ्या गोष्टी इमिजिएटली करता आल्या पाहिजे. हा एक $1,000,000 फॉर्म्युला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली केल्या पाहिजे. नंबर 1, तुमचा जो काही पगार असेल, तुमचा महिन्याचा खर्च 55% आसपास असला पाहिजे. जर मी 1,00,000 रुपयाचं उदाहरण घेईन तर ₹1,00,000 तुमचा मासिक खर्च 55,000च्या वर जाता कामा नये. दुसरं, तुम्ही कुठल्याही पॉईंटवर असाल, तुम्ही रिटायर होणार आहात हे सत्य आहे. तुम्ही रिटायरमेंटसाठी निदान 10% पैसे, तुम्हाला माहिती आहे MSCBचे आपल्यावर एवढे उपकार आहे, ते जबरदस्ती तुमच्याकडून कमीत कमी 12% CPF तरी घेते. पण आता तेही बंद होणार आहे माहिती आहे तुम्हाला. म्हणून तुम्ही रिटायर्ड माणसाला विचारा, त्याच्याकडे सर्वात जास्त पैसे कायचे आहेत, त्याच्याकडे तो म्हणून CPFचे पैसे सर्वात जास्त आहे. अबे तुला ते एवढा पगार दिला होता, 30 वर्ष तो कुठे गेला? तो म्हणते मला माहित नाही कुठे गेला. म्हणून हे जरूर करा. तिसरं, स्वतःच्या शिक्षणावर पैसे खर्च केले पाहिजे. पोरा भरायचं नाही, स्वतःच्या. मगाशी मी सांगितलं की फक्त पैसे सेव्ह करा आणि पैसे स्पेंड करायचे नाही होत. स्वतःला एंटरटेन पण केलं पाहिजे ना, त्याच्यासाठीच आहात तुम्ही. लॉंग टर्म सेव्हिंग करा आणि सर्वात महत्वाचं तुम्ही डोनेशन केलं. ह्या 5ही गोष्टी सायमल्टेनियस करायच्या. सर्वात महत्वाचं म्हणजे मी एक करेन आणि दुसरी नंतर करेन, ऐसी जिंदगी नहीं चलती. सारी चीजें आपको क्या करनी है? सायमल्टेनियस. ठीक आहे. पैशाबद्दल मी बोलून राहिलो होतो. पैशाबद्दल स्वतःच्या घरी जाऊन स्वतःचा रिव्ह्यू घ्या, आपल्याकडे काय आहे काय नाही म्हणून. दुसरं, आपल्याकडे काय असेट्स आहेत, काय लायबिलिटीज आहेत, एका कागदावर लिहून काढा. तुम्हाला माहिती होईल की तुमच्याकडे बरंच काही आहे. आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे जे असतं त्याची आपण काळजी करत नाही, जी नाही आहे त्याच्या मागे धावतो. तिसरा, चांगला फायनान्शियल प्लॅनर शोधा. एजंट शोधू नका. एखाद्या क्षेत्राचं आपल्याला माहिती नसेल, काही जरुरी नाही की आपल्याला सगळंच माहित असलं पाहिजे. बरोबर आहे.
म्हणजे आता तब्येत चांगली ठेवायची तर का डॉक्टर बनायचं आहे का? नाही ना, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं पालन केलं बस झालं. दुसरं, लोकांना मार इन्शुरन्सच्या पॉलिसी घेऊन ठेवल्या राहतात, त्या बंद करा. बरोबर आहे, त्या इन्शुरन्सच्या पॉलिसी त्यांना तुमच्या बायकोसाठी नाही दिल्या, त्यांना स्वतःच्या बायकोसाठी दिलेल्या आहेत. अरे बरोबर आहे की नाही? आणि लोक तर काय करते माहिती का, तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी चेक करा, तुमच्या ओळखीचेच लोक राहते. बरोबर आहे की नाही? ज्यांना नाही म्हणता येत नाही. मी मगाशी सांगितलं सर्व इन्शुरन्स पॉलिसी बकवास आहे. फक्त एक पॉलिसी तुमच्याकडे असली पाहिजे, टर्म इन्शुरन्स, की तुम्ही गेले तर घरी तेवढे पैसे त्या कंपनीनं आणून दिले पाहिजे. आर यू विथ मी? नंतर रिटायरमेंट पोस्टपोन करू नका, कारण रिटायरमेंट पोस्टपोन होणारी गोष्ट नाही आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सर्व्हिस बुक मध्ये रेडी आहे म्हणजे तुमची रिटायरमेंटची तारीख रेडी आहे. हे घर, एक घर माणसाला पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट. पण कधी घेणार आहे बरोबर ठरवून करा. खूप लवकर करू नका आणि खूप उशीरही करू नका. आय रिपीट, खूप लवकर पण नका करू, खूप उशीर पण नका करू. खूप उशिरा करायला जाल तर बँक लोन देत नाही, आणि खूप लवकर करायला जाल तर EMI एवढे असतं डोक्यावर की त्याच्याने श्वास घ्यायला मिळत नाही. बराबर है? ऑप्टिमम लेवल पे ये घर लेना चाहिए. चिल्ड्रन एज्युकेशन बहुत इम्पॉर्टंट. हा आजकाल नवीन नाटक चालू झालं आहे. म्हणजे लोक पहिले BE झाल्यावर बाहेर शिकायला जायचे, आता 10वी झाले नाही तर लोक बाहेर पाठवते. त्याचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये जाते म्हणून मायाबी पोरगा कॉन्व्हेंटमध्ये जाते. पोराले बाहेर पाठवा, तो तिकडली पोरगी मागून तिकडे सेटल होईल. तो म्हणजे तो गेला नाही पाहिजे असं नाही म्हणून राहिलो मी. चांगलं आहे, त्याला लंडनमध्ये सेटल होऊ द्या, काही फरक पडत नाही. पण त्याच्यासाठी आपल्या CPF विड्रॉ करून आपल्या घामाचे खूप जास्त पैसे देऊ नका. दॅट इज नॉट रिक्वायर्ड. पोरगा पोरगी हुशार असेल तर त्याला बँक पैसे देऊन दे, आणि तो जर त्याला जर बँक पैसे देऊन नाही राहिली, याचा अर्थ असा आहे की त्या पोरट्यात काही लायकी नाही आहे. आणि तुम्ही मायबाप म्हणून माया पोरगा अबे कायचा, सगळ्यात मायबापाला आपले पोरं हुशार वाटते. बरोबर आहे की नाही? चाइल्ड एज्युकेशन साठी अननेसरी जास्तीचा पैसा खर्च करू नका. बरोबर? रिअल इस्टेट, लोक एक घर घेते, अजून एक घेते. बायको किती, घर किती पाहिजे? साला काही लोकांना डाऊट असेल ऍक्च्युली. आणि महत्वाचं म्हणजे पगार वाढल्यावर आपले खर्च वाढले पाहिजे, नो डाऊट. पण पगाराच्या पलीकडे खर्च वाढू देऊ नका, कारण मग अशी मी म्हटलं होतं की पानी और जहाज का रिलेशनशिप है. पानी अगर जहाज के ऊपर हो गया तो डूब जाओगे. ठीक है सर? हा, त्याच्यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, सरांचं एक क्वेश्चन होतं की CPF एक्स्ट्रा टाकू नये. बरोबर आहे? ते याच्यासाठी की CPF मध्ये आपण पैसे रिटायरमेंटसाठीच टाकतो जनरली ना, लॉंग टर्म इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यावर 8.25% इंटरेस्ट आहे. लोक काय करतात, 8.25% इंटरेस्ट मिळतो, टॅक्स फ्री असं लोकांना वाटतं. 2023 साली जी फायनान्शियल बिल मध्ये अमेंडमेंट झाली ती अमेंडमेंट असं म्हणते की जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन 2.5 लाखाच्या वर गेलं तर तुम्ही जो काही पैसे टाकाल त्याच्यावर टॅक्स लागेल. तर म्हणजे मी पैसे एक्स्ट्रा टाकतो, समजा मी पैसे टाकले, त्याच्यावर मला व्याज किती भेटेल? 8.25%. त्या 8.25 वर गव्हर्नमेंट 30% काढून घेईल, कारण आपण 30% स्लॅबमध्ये सगळे. मग तुमच्या हातात उरले किती? 4.25%. मग 4.25% साठी काय पैसे गुंतवायचे एवढे? तेवढे सेव्हिंग अकाउंट मध्ये भेटले असते. बरोबर आहे? तसं करू नये. त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये आता खूप चांगले इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पहिले ते करेक्ट होतं, जुने लोक जे करायचे ते करेक्ट होतं, कारण तेव्हा ते खरंच टॅक्स फ्री होतं. आता ते राहिलेलं नाही. तो आपको मगाशी मी म्हटलं तुम्हाला, यू नीड टू बी अपडेटेड युअर सेल्फ. ठीक है? सो सेशन कैसा रहा? थैंक यू. उसके ऊपर मैंने एक वीडियो बचा है. हे मॅक्सिमम MSCB मध्ये तो हाच महिना आहे बरं, मार्च महिन्यामध्ये. तुमचा GAD वाला फक्त आताच विचारेल तुम्हाला, तुम्ही आता हो म्हणायचं हो, नाही तर तू डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणतो तो. माझा काही स्कोप आहे नाही MSCB च्या रेग्युलेशन प्रमाणे. ठीक है? सब लोग यहाँ पे थे. तो सेशन कैसा लगा? ठीक है, लेकिन मैं तुमको रियलिटी बताता हूँ. रियलिटी ये है, तुमची हालत साला अशी है एक्चुअली. तुमको क्या लगा मैंने 25 साल MSCB में नहीं निकाले? आमच्या मीटिंग मध्ये लोकांनी विचारा करता का? बिलकुल करतो. अबे तू 2 दिवसात काय काय करणार आहे? राइट? बट एनीवे, और कुछ लोगों का तो ये हालत ये है
भाई हेड ऑफिस आहे, कहना क्या चाहता है तू माहिती. सो टू क्लोज, या हॉलमधून बाहेर निघताना फक्त तुम्हाला 4च गोष्टी घेऊन जायच्या आहेत. नंबर 1, एडुकेट लाइफ इंश्योरेंस आए का चेक करा, क्योंकि आप कभी भी निकल सकते हो. ठीक है. नंबर 2, हेल्थ इंश्योरेंस. और ये दोनों इंश्योरेंस ऐसी चीज है, जब तुमको चाहिए तब कोई देगा नहीं, और वो जब देते हैं वो हम लोग लेते नहीं है. ठीक है. तिसरं, जे तुमचे गोल असतील त्या गोलला आपल्या स्पाउस सोबत बसा आणि टार्गेट करून इन्व्हेस्टमेंट सुरू करा. जेव्हा जेव्हा तुमचा पगार किती वेळा चेंज होत आहे? 5 वर्षात? दरवर्षी किती वेळा चेंज होत आहे? हा, 3 वेळा. काही लोक तर म्हणते कोणता पगार? जेव्हा तुमचा पगार 3 वेळा चेंज होतोय, 1 वेळा तुम्हाला इन्क्रीमेंट लागते, 2 वेळा डीए चेंज होते. तुमचा पगार जर 3 वेळा चेंज होत असेल तर तुमचं इन्व्हेस्टमेंट पण 3 वेळा बदलायला पाहिजे. लोक म्हणते एवढा थोडी डबल वाढते. अबे डबल नसेल वाढत तर इन्व्हेस्टमेंट 500 रुपयानेच वाढव ना भाई. तू असे कोणते तीर मारून राहिला ऑफिसात जाऊन तर तुझा पगार दुसऱ्या दिवशी डबल झाला पाहिजे. साला काम तर तेवढाच करून राहिला तू. बरोबर आहे. हे करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे काही आहे भरपूर है, जो प्राप्त है वो पर्याप्त है, उतना अपने फैमिली मेंबर को बताओ. लोकांना तिच्यापासून मी भेव वाटत राहते. अबे जास्त सांगेल तर तू काही नड्डी दाबणार आहे का ते? बरोबर आहे. सो दॅट्स ऑल. राजेश, यू कॅन प्ले द व्हिडिओ. माझा मोबाईल नंबर आहे. मला ऑफिसच्या टाइममध्ये फोन करू नका, पण मी व्हॉट्सअपवर सॅटर्डे संडेला उपलब्ध असतो. तुमच्या काही स्पेसिफिक क्वेरी असतील तर आय विल बी ऑलवेज देअर. एक लास्ट वीडियो है जो मैं आपको बताता हूँ. और ये है साहिल की फैमिली जो हमसे बहुत प्यार करती है. पर क्या साहिल जानते हैं कितना? हेलो साहिल जी, वेलकम टू आवर चैलेंज. थैंक यू. काफी सिंपल है. आप अपने घर से 5 मिनट की दूरी पे और अगले 8 घंटों तक आप अपनी फैमिली के साथ कांटेक्ट नहीं कर पाए. अगर आप ये कर पाए तो आप 1 करोड़ रुपए जीत सकते हैं. मेरी फैमिली टेंशन नहीं लेती. तो क्या आप ये चैलेंज लेने के लिए तैयार हैं? बिल्कुल. कई बार मैं उनके फोन कॉल नहीं उठा पाता हूँ और फिर बात घर पहुंचने पे होती है. तो इस बार क्या प्रॉब्लम है? पर 8 घंटे, क्या आप श्योर हैं? बिल्कुल. मुझे तो यकीन नहीं हो रहा है कि आप इसके लिए मुझे 1 करोड़ रुपए देने वाले हैं. वैसे अच्छी बात है, खर्चे वैसे भी बढ़ गए हैं. ये 1 करोड़ रुपए तो मेरे हैं. बस एक चीज और, जो कैमरा आपने घर पे लगाए थे उनकी लाइव फीड हम इस स्क्रीन पे देखेंगे. आपकी फैमिली की हर रिएक्शन, वो कैसे आपका इंतजार करती है, उनकी चिंता हमें नजर आएगी. देखते हैं. स्नेहा, नहीं मम्मी जी, शायद चाचा को फंसे होंगे. मेरी बीवी हमेशा बोलती है टेंशन लेने की नहीं देने की चीज है. मम्मा, पापा ने प्रॉमिस किया था कि वो मैथ्स होमवर्क में हेल्प करेंगे. अच्छा, आपने पापा को बताया था? हाँ, बताया था. आप बाकी का होमवर्क खत्म कर लो और पापा जब आएंगे तो आपको आपके मैथ्स के होमवर्क में हेल्प कर देंगे. ओके? ओके. कोई बात नहीं, मैं कल सुबह करवा दूंगा. स्नेहा, साहिल आया? नहीं मम्मी जी, मैंने 2-3 बार फोन किया लेकिन वो फोन नहीं उठा रहे. आपको कुछ काम था? हाँ, उससे दवाइयाँ मंगाएंगे. दवाई तो मेरे पास है. मैं उन्हें फोन कर देती हूँ. कल सुबह दे दूंगा. साहिल फोन नहीं उठा रहे. मैं आपकी दवाई ऑर्डर करने की कोशिश करती हूँ. हेलो, हाँ जी, मेडिसिन ऑर्डर करने थे. इतना लेट हो गया, प्लीज खाना खा लीजिए. नहीं बेटा, साहिल आ जाएगा फिर खाते हैं. मैडम, आपकी दवाई है. कितने पैसे में? 5,000. 5,000 की दवाई है? मैडम, दवाइयाँ महंगी हो गई. भैया लेकिन इतना कैश नहीं है मेरे पास. मैडम, अभी तो कैश ही चलेगा. दुकान बंद कर आया हूँ मैं. मेरा
मेरे हस्बैंड फोन नहीं उठा रहे। मैं कैश रखना भी भूल गया। आप एटीएम से निकाल लो। ठीक है, आप चलिए मेरे साथ। जी। मैं एक बार देखती हूँ। अभी इतनी रात को बाहर जा रही है, ये सेफ नहीं है। स्नेहा, इतनी रात को कहाँ से आ रही है? और तुम इतनी टेंशन में क्यों लग रही हो? मिसेस वर्मा, वो साहिल अब तक वापस नहीं आए हैं। पर साहिल तो 6:30 बजे तक आ जाता है ना? मिसेस वर्मा, ये डरा क्यों रही है स्नेहा को? मिस्टर साहिल मेरे ऑफिस में 6 बजे वहां से निकले थे। मैंने सबको फोन किया, उनके सब फ्रेंड्स को कॉल लगाया, किसी को कुछ नहीं पता है। अब स्नेहा टेंशन नहीं लो। स्नेहा तुम टेंशन मत लो, मैं वर्मा जी को बुला के लाती हूँ। ओह नो, ये वर्मा जी को क्यों बुला रही है? इनका तो काम ही है टेंशन बढ़ाना। स्नेहा, तुम्हारी साहिल से लास्ट कब बात हुई थी? पूरा दिन मेरी आज कोई बात नहीं हुई है। ठीक है, मैं साहिल के ऑफिस तक देख कर आता हूँ। हमेशा बोल कर जाता है। किससे क्या हुआ? बेटा, दादी को कुछ नहीं हुआ, आप जाके सो जाओ। ओके? मैं साहिल के ऑफिस तक देख कर आ रहा हूँ। उधर भी किसी को नहीं पता साहिल कहाँ है। पापा कब आए? पापा बस आने वाले हैं, आप चलो। आपको सुनने लगी सुनो? आ जाओ। मुझे लगता है हमें पुलिस की मदद लेनी चाहिए। मैं एक बार वो फोन ट्राई करूँ साहिल को बस। मेरा चार्जर कहाँ रखा है मैंने? आप जिस नंबर पर कॉल कर रही हैं वो पहुंच से बाहर है। चले पुलिस स्टेशन। मैं अपना पर्स लेकर आता हूँ। आप एक मिनट रुकिए। मैं अब ये देख नहीं सकता, ये ठीक नहीं है। 45 मिनट और है बस। उसकी हालत तो देखो। 1 करोड़ रुपए। अब मुझसे और नहीं होगा। 45 नो, ओके स्टाइल नो, I'm sorry, स्टाइल ओके। स्नेहा, साहिल कहाँ थे तुम? इतने फोन I'm sorry। मंत्रो माँ, sorry। चंद घंटों में आपके ना होने पर जान निकल जाती है, और अगर आप कभी ना पाए, आपका परिवार आपकी जिम्मेदारी है, तब भी जब आप उनके साथ ना हो। आज ही उनका भविष्य सुरक्षित कीजिए। लेडीज एंड जेंटलमैन, पैसे की बात तो तब है जब वो फैमिली आपके साथ है, बरोबर है? जितेंद्र फुले साइनिंग ऑफ।